मग दिलं का जाऊच. भरपूर झालं खाणं पिणं, भरपूर झालं. चला हे पापा दिला का चाललं टाका मला दे. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा. तर आज मी कुठं चालले सांगतेच तुम्हाला. तर आज मला सकाळपासूनच बरं नव्हतं. तर तुम्हाला दिसतच आहे माझे डोळे पण जड झाले होते. पण जाऊबाईच्या हट्टापायी मला वेळेवर तयारी करून जाऊबाईसोबत सोबती जावं लागलं. तर अशी गोष्ट झाली की मला अजिबात बरं नव्हतं. तर मी म्हटलं आज काही मी रिसेप्शनला येणार नाही. पण हे रिसेप्शन होतं आमच्या दादाच्या फ्रेंड्सचं. तर म्हटलं तुम्ही दोघं जा, मी काही येणार नाही. पण जाऊबाईंना कुठं माझ्याशिवाय करमतं. ती पण म्हणायला लागली, ताई तुम्ही नाही आल्या तर मी पण जाणार नाही, ताई तुम्ही नाही आल्या तर मी पण जाणार नाही. शेवटी मला नाही नाही म्हणता म्हणता तयारी करायला लावलीच. फायनली मग म्हटलं मी का चल बरं चाल, सोबती येतेच तुला. तर मग आम्ही दोघी पण तयारी करायला लागलो. आणि तयारी केल्यानंतर हा आहे जाऊबाईचा लुक. तर माझा लुक तुम्ही बघितला. तर जायच्या वेळी आम्हाला झाला ओ बाबू ये बच्चा. आता झालं आमच्या चिरागची तयारी. चिराग चल, इथं झालाय चिरागची तयारी. थांब ना बाळा, थांब ना, काय एवढी घाई करतो का बरं त्रास येते. तर हे बघा आमचं चिकू. तर हा आहे चिकू आणि ही आहे चिकूची मम्मा. हा आहे चिकू आणि ही आहे चिकूची मम्मा, हो की नाही? इकडे बघ. जा अधिक 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 आहे बाळा. लवकर ये लवकर ये लवकर ये. ए चिराग, शूज लाव नाही तर चप्पल लाव, तुला वाटेल ते लाव. ठीक आहे, कम्फर्टेबल ज्याच्यात आहे ते लाव. ये का भूक लागली? भूक लागली, जांभळ्या तिथं इथल्या इथंच. तर आहे आमचा अदू. उभा स्टँड अप. हा रुमाल घेतली का नाही? एक रुमाल घ्यायचे असते. फिर फिर दोघं भाऊ मॅचिंग मॅचिंग, दोघं भाऊ मॅचिंग मॅचिंग. आम्ही जास्त करून यांना दोघांना मॅचिंगच कपडे घेतो. बघा हे रेड टी शर्ट का नाही लागली? सांग दिसला असतं. बरं जाऊ दे. इकडे अरे जवळ यार मुलांनो. आमची तसं नाही करू, तसं नाही करू. घ्या माझ्या मागं मागं लागा थोडीशी. ठीक आहे, चला मग निघू. चला खाली जा, खाली जाऊन राहा. चला हा हा चला मग निघत आहो आम्ही. झाली सगळ्यांची तयारी, तर आम्ही आता निघत आहोत. चला मग. हाऊस तर दाखवा. नाही हाऊस, हा तुमचा हाऊस. हे बघा आमच्या मुलांचा हाऊस. याच्यामध्येच ते दोघं 2-3 दिवस झाले सारखे कंटिन्यू खेळत आहे. तर हे यांचं छोटं घर बघू शकता. मस्त मस्त. तर चला आम्ही निघतो, कारण खूप उशीर झाला आहे. तर निघायलाच आम्हाला 9:30-10 वाजलेच होते. घरूनच निघायला 10 वाजलेच होते. तर इथं मी आईंना बाय बाय म्हणत आहे, कारण आई बाबा येत नाही. आई बाबांना आम्ही स्वयंपाक करून ठेवला होता. तर आई बाबा घरीच राहत आहे आणि आम्ही चौघेजण जात आहोत. तर इथं मी त्यांच्यासाठी घेतला एक एनव्हलप आणि चला म्हटलं आता निघत आहे. तर इथं मी दाखवत आहे आमचा लुक. तर असं करून आम्ही निघलो आहे. आणि आम्हाला वाटतं एका काकांना पण घ्यायचं होतं. तर मुलं बसले समोर, कारण काका जिथे समोरच बसणार आहे म्हणून म्हटलं चला आम्ही मागे बसते. तर मुलांसोबत ते काकाजी बसणार होते. तर आम्हाला एका गावातून काकाजीला घ्यायचंच होतं. तर म्हटलं असं बोलत बोलत आम्ही निघलो. तर जाता जाताच आम्हाला 10:30 तर वाजलेच असेल, कारण गाव थोडासा ते जिथं जायचं होतं ते लांब होतं. फायनली बोलता चालता इथं आम्ही पोचलोच. तर इथं गाडी पार्किंगला गेली होती आणि आता आम्ही इथं उतरलो आहे. तर मुलांना म्हटलं चला एक लुक घेऊन घेऊ. तर त्यानंतर आम्ही इथं जात आहोत आतमध्ये. हॉलच्या म्हणजे लॉनमध्ये होतं रिसेप्शन. आणि जाते तर काय इतकं मी विचारही नव्हता केला की इतकं सुंदर डेकोरेशन आणि काय काय होतं आणि काय काय नव्हतं. तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. म्हणून म्हणते की व्लॉग कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. कारण मी पण पहिल्यांदाच बघितलं आहे, कारण मी जास्त करून बाहेर फिरत नाही. रेग्युलरमध्ये आम्हाला कार्ड वगैरे येते, पण जास्त करून आमचे दीर म्हणजे दादाच जात असते. आम्ही लेडीज वगैरे जात नाही. पण ह्यावेळी त्यांनी म्हटलं की यावेळी तुम्ही फॅमिलीसोबतच या. तर दादा पण आम्हाला फोर्स करायला लागले की तुम्ही पण चला. त्यांनी म्हटलं की फॅमिलीला घेऊन ये, मग तुम्ही पण चला. तर मी तर नव्हती जाणार, पण जाऊबाई म्हणायला लागले की मी एकटी जाणार नाही ताई, तुम्ही पण चला, मला बोलायला बरं पडेल. मग त्यानंतर आम्ही पोचलो हॉलमध्ये म्हणजे लॉनमध्येच पोचलो. तर बघा बाहेर इतकं सुंदर डेकोरेशन होतं. तर तुम्हाला आतमध्ये काय असेल याचा अंदाज लागलाच असेल. जय श्रीराम.
तर आतमध्ये आल्यानंतर इतका सुंदर ऑर्केस्ट्रा चालू होता की मी पहिल्यांदाच ऐकला आणि इतकं सुंदर ते वाजवत होते आणि सगळ्यांना इतकं एंटरटेनमेंट करत होते की काही सांगू तुम्हाला, म्हणूनच मी इथं दाखवत आहे. आणि त्यानंतर मी इथं खात आहे रोस्टेड काजू, इतके सुंदर होते टेस्टला. तर चला म्हटलं इथूनच सुरुवात करते आणि मग बाकी गोष्टी तुम्हाला दाखवेलच. तर जे कोणी माझा व्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर रोस्टेड काजू खाल्ल्यानंतर आम्ही बघू आता काय खाणं होईल, कारण इतकं काय काय खायचं होतं की काही सांगूच नका. 56 भोग होते पूर्ण, तर आम्ही काही तेवढं फिरलो नाही. तर म्हटलं नंतर आपण एक एक स्टेप बाय स्टेप चालू. त्यानंतर इथं खातानी मूग डाळीचा हलवा स्वीटमध्ये देत होतं, तर मी म्हटलं चला यालाच पहिलं ट्राय करते. तिथं मी खात आहे. त्यानंतर बाकीचे पण पाहुणे मंडळी भरपूर होते. आम्ही तर गेस्टच होतो या लग्नामध्ये. आम्ही म्हटलं चला आपण गेस्ट आहोत तर गेस्टच काम करूया. तर त्यानंतर आम्ही दोघी मिळून पण खात आहोत. तर जाऊबाईंनी वेगळी फ्लेवर घेतला होता, मी वेगळा फ्लेवर घेतला होता. तर आम्ही एकमेकीचा टेस्ट करत आहोत, कोणाचं छान आहे कोणाचं नाही. तर माझेच मी घेतलेला फ्लेवर छान होता आणि जाऊबाईचा थोडासा वेगळा होता. तर चला म्हटलं तू एक घेत चल मी एक घेत जातो, कारण इतकं काही होतं की खाऊन पाहूनच पोट भरलं. तुम्हाला समजेलच मी काय म्हणत आहे, कारण खूप साऱ्या वस्तू राहिल्या ते काही पोट भरत नाही. ते पाहूनच पोट भरलं. माझी तब्येत पण बरोबर नव्हती, मग म्हटलं काय खाऊन काय नाही असं झालं होतं. तर त्यानंतर इथं चालू होता राधाकृष्णाचा डान्स आणि इतका सुंदर डान्स होता. याचा वाईस इथं द्यायला जमत नाही म्हणून मी दिला नाही. तर इतकं सुंदर डान्स करत होते हे की पाहूनच मन भारावून गेलं. आणि यातही कोणाला पिक्चर पण काढू देत नव्हत्या, माहीत नाही का काढू नव्हत्या देत, कारण कोणालाच असा कॅमेरामध्ये व्हिडिओ घेतला तर चालत होतं, पण त्यांना जर असं म्हटलं की पिक्चर काढू द्या तर त्या नाही म्हणत होत्या. का माहीत नव्हतं. पण इतकं सुंदर डान्स होता की असं वाटत होतं यांच्याकडे पाहतच राहत, जणू काही राधाच आहे असंच वाटत होतं. त्यांचा लुक, त्यांचा मेकअप, सगळ्या गोष्टी पूर्ण बरोबर परफेक्ट होतं. त्यानंतर याचा डान्स झाल्यानंतर बाकी पण गोष्टी तुम्हाला वन बाय वन दाखवेलच मी. तर यांच्या वेडिंगची रिसेप्शनची पूर्ण थीम अशी राधाकृष्ण घाटू श्यामजी अशाच प्रकारचे होते, कारण त्यांचं त्याच याचे आहे असं मला वाटलं. मला तर त्यांच्याबद्दल तेवढी काही माहिती नव्हती, पण पूर्ण थीम हे राधा श्याम डेडिकेट होती. त्यानंतर इथं आहे ढाबा समोर. मला तर एवढं पाहूनच पोट भरलं, काहीच खायची इच्छा नाही होत आहे. तुला होत आहे का काय खायची इच्छा? असं वाटतं का फेर मारावून चाललं जाऊ घरी? हा, फेर मारून देऊन फिरून चाललं जाऊ अशी इच्छा होतं, काहीच खायची इच्छा नाही. आईस्क्रीम खाता तू? हो, तो आईस्क्रीम खाता है. जेवून घेऊ म्हणते का? समोर पाहून येऊ नंतर आला. फायनली सगळं फिरून झाल्यानंतर लागली आम्हाला भूक. तर चला म्हटलं आता जेवण करूनच घेऊ, किती फिरणार, फिरून किती फिरणार. त्यानंतर आम्ही दोघींनी ठरवलं की चला आपण जेवण करून घेऊ, कारण लिफाफा द्यायला जाऊ तर इतकी गर्दी होती की तिथं आमचा नंबर लागणं कठीणच होतं. तर म्हटलं पहिले पेटपूजा करून घेऊ, त्यानंतर आपला नंबर लागेलच, कारण त्यांची एवढे गेस्ट होते की आमचा नंबर लागणं कठीणच होतं. त्यानंतर आम्ही दोघींनी घेतलं इथं प्लेट आणि त्यानंतर इथं करत आहे जेवण. आमच्या अहोंचं तर जेवण झालं आणि ते बाजूला बसले होते, तर इथं आम्ही दोघींनी पण आणि मुलांना पण घेऊन आता इथं जेवण केलं. तर जेवणामध्ये पनीरची भाजी आणि भरपूर काही होतं, पण मी तेवढे काही घेतलं नाही, कारण जेवण करायची कोणाला इथं इच्छा होती. तर म्हटलं जे वाटलं थोडं घेऊन घेतलं आणि चला म्हटलं जेवण करून घेऊ. आणि सगळं घरगुतीच होतं, जसं काही आपण घरी बनवतो त्या टाईपचं होतं, पण असं सगळं भेंडीची भाजीपासून सगळ्या गोष्टीच होत्या. एवढ्या मोठ्या रिसेप्शनमध्ये कोण भेंडीची भाजी देतं, पण इथं भेंडीची भाजी पण होती. मी तर काही घेतली नाही भेंडीची भाजी, कारण ते आपण रेग्युलरच खातं. तर चला म्हटलं भेंडीची भाजी सोडून बाकी सगळ्या गोष्टी घेतल्या. त्यानंतर इथं अदूला पण बरं नव्हतं वाटत, त्यानंतर इथं आले बीटचं ज्यूस. चला म्हटलं हे पण ट्राय करू. त्यानंतर मी घेतलं आहे, तर याची टेस्ट काही तेवढी खास नव्हती, कारण मी पहिल्यांदाच पिलं आहे. तर त्यानंतर इथं मी मिठाई तर खूप साऱ्या मिठाई होत्या. त्यानंतर मला तर काही खायची इच्छा नव्हती, पण म्हटलं चला एक शेअर मारून घ्यावे, तर तुम्हाला पण दाखवायला होतं. दादा मला माझा कॅमेरा बघून आपले फिरवायला लागला. तर हे काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, मला तर माहीत नाही हे काय आहे, तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. त्यानंतर तिथे मला पाणीपुरी आणि पाणीपुरी पाहतात माझ्या तोंडाला सुटलं पाणी, तर चला म्हटलं पाणीपुरी टेस्ट करते. त्यानंतर लहान मुलांना पिझ्झा पण खूप टेस्टी होता. त्यानंतर मी एक स्लाईस घेतली आणि मुलांना पण एक स्लाईस घेतली आणि इथं म्हटलं चला पिझ्झा पण ट्राय करू. त्यानंतर इथं केला अजून इथं मस्त इथं पिझ्झा खाल्ला. बाकी गोष्टी तर त्याने दुर्लक्ष केलं, बाकी गोष्टी तर पिझ्झाला तो नाही म्हणू शकला नाही. त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांनी पिझ्झा घेतला, आम्ही पण थोडा ट्राय केला. त्यानंतर इथं आले पनीर टिक्का.
हे काय होतं मला माहीत नाही, पण वैशू ट्राय करत आहे. त्यानंतर वैशूने पनीर टिक्का ट्राय केला आणि मी व्हाईट सॉस पास्ता टेस्ट केला. ते काही मला आवडलं नाही, कारण आम्ही काही खात नाही ते. तर मी म्हटलं चल टेस्ट करून पाहायला काय हरकत आहे. त्यानंतर ते व्हाईट सॉस पास्ता खाल्ला. त्यानंतर इथं मुलांचा बघा आनंद. पिझ्झा म्हटलं तर त्यांना एकच खुशी असते. तर आम्ही इकडं सगळं काही एक्सप्लोअर केलं आहे, कारण आलो आहोत तर एक्सप्लोअर करणं तर आहेच. तर म्हटलं चला आपण आलो आहोत तर सगळ्या गोष्टी पाहूनच घेऊ. तर इथं आहे मंचुरियन चायनीजचं सेंटर. तर ते म्हटलं तिथलं तर मंचुरियन तर दिसलं नाही, पण इथं आहे चाऊमिन. तर मी थोडंसं घेतलं आणि चला म्हटलं टेस्ट करते. तर चाऊमिनची टेस्ट इतकी सुंदर होती, पण खूप सुंदर होतं. इथलं प्रत्येक गोष्टीची टेस्ट ही खूप सुंदर होती. काही थोडं कमी जास्त होतं, पण सगळ्या गोष्टी परफेक्ट होत्या. इथं थोडंसं मी चाऊमिन घेतलं, चला म्हटलं खाऊन घेते. तर ते घेतल्यानंतर आले मी बाजूला. तर मुलांना पण थोडं खाऊ घालत होती, कारण मुलांना पण फिरून पाय दुखले होते. रात्रीची वेळ 12 तर वाजलेच होते आणि घरी पण जायची वेळ होती. पण आम्हाला जायला 1 तास लागलाच असता, घरी यायला 1 तास लागलाच असता. तिथे मी चाऊमिन टेस्ट करते. ओहने घेतलाय पनीर टिक्का, कारण त्यांचं ते फेवरेट आहे आणि मला तर पनीर काही तेवढं आवडत नाही. तर चिरागला ते टेस्ट करून देत आहे. तर मी तुला खाय म्हटलं तर तो पाहूनच त्याच्याकडे तोंड वाकडं केलं आहे, त्याला ते आवडत नाही. तर त्यानंतर आम्ही दोघींनी बी मस्तपैकी ते ट्राय केल्यानंतर इथे आलो होते डोश्याकडे. इथं साऊथ इंडियन पण स्टॉल होता. तर इथं मस्त पिझ्झा द्यायला जायचं, पण गर्दी एवढी आहे. किती गर्दी आहे, कसं जायचं? जाऊ खाली होऊन देऊ ना, मग जाऊ. मग दिलं का जाऊच. भरपूर झालं खाणं पिणं, भरपूर झालं. चला हे पापा दिला का चाललं, टाटा बाय बाय. डोसा शोधत आहे, डोसा शोधत आहे. डोसा मिळाला, छोटूसा पीस. चिरा खाना डोसा खाऊन घे. अदू डोसा तर चला, इतकी गर्दी पाहून घे तुम्हीच. एवढी गर्दी आहे. चला नंबर लावून या आणि मग घरी जाऊया. पोट बहुत भरलंय, पण चला चांगला आहे. नाही ब्रोकली आलमंड सूप चांगला आहे. कॉर्न सारखा छान आहे. इथली एक स्पेशालिटी होती की ज्यांचं जे स्टॉल होतं त्यांनी तसा गेटअप घेतला होता, म्हणजे रिअल वाटायसाठी जसा तो त्यांचा गेटअप होता. ड्रेस कोड बिलकुल मॅच होता. त्यानंतर इथं घेतले मी पान आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमाचा मी पाण्याने इथे शेवट करत आहे. आणि चला म्हटलं निघू, कारण आता 12च्या वर झालेच असेल आणि घरी यायला पुन्हा 1 तास लागणारच होता. त्यानंतर आम्ही निघलो आहे. आम्ही तर लेट आलो होतो, लेटच जाणार. तर त्यानंतर आम्ही तर निघत आहोत घरी जायला. मुलं तर खूप खुश होते, इथून जायचंच नाही असं म्हणत होते, पण 12च्या वर झाले होते आणि घरी यायला पण पुन्हा 1 तास लागणारच होता. तर चला म्हटलं इथं राहून तरी किती वेळ, दिवसच निघून जाईल. तर त्यानंतर आम्ही निघलो आहे बाहेर आणि माहीत नाही पुन्हा कार्यक्रम यांचा किती वेळ चालणार आहे. तर आता आम्ही निघलो आहोत घरी जायला आणि उद्या मुलांच्या स्कूल पण आहे आणि उशीर झाला तर मुलं उठणार पण नाहीत यांचीच मला भीती होती, कारण मुलं सकाळी उठायला नाही पाहत. तर फायनली आता निघलो आम्ही लॉनच्या बाहेर. तर तिथं आम्ही बसलो एका ॲटोमध्ये. थँक्यू. गाडीची पण सुविधा आहे बघा, फ्री मध्ये. पैसे घ्या हो यांच्याकडून, पैसे घ्या जो. हा पैसे घ्या यांच्याकडून. मला चॉकलेट देत आहे. बापरे, 40चं लग्न होतं, 40 स्टार्ट होता. हा यांच्याकडून दादा पैसे घ्या जो दोघांकडून. यांना वाटतं फ्री मध्ये आहे. बाय म्हणा आता. बाय. कोणाकोणाला मजा आली रे? मला चिराग नाही जेवला, अदू नाही जेवला. चिराग जेवला का नाही? अदून फक्त पिझ्झा खाल्ला. काय हरकत नाही. काही नाही खाल्लं. टिफिन काऊन घेऊन घेतला नाही? चिराग टिफिन का नाही घेतला बाळा? आईसाठी टिफिन. चिराग आई नाही आलं तर आई. तर असा झालाय आजचा रिसेप्शन ब्लॉग. खूप मजा आली. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. ठीक आहे.